अगली खबर महाराष्ट्र के वर्धा शहर, जहां कृषि, ऋण माफी और अन्य मांगों को लेकर राज्य भर में हो रहे विरोध प्रदर्शनों का असर वर्धा के समुद्रपुर तालुका की मंडगांव में भी देखने को मिला। मंडगांव में सुबह 8 से 10 बजे के बीच एक विशाल विरोध प्रदर्शन हुआ। किसान मंडगांव के बस स्टैंड चौराहे पर एकत्र हुए और अमरावती उमरेड राज्य राजमार्ग को अवरुद्ध कर दिया। इस बार सवाल पूछा गया कि क्या सत्ताधारियों को चुनाव के दौरान किए गए वादे याद नहीं है। सवाल ये भी पूछा गया कि जब राज्य के किसान संकट में है तो कृषि मंत्री खाली घूमने का समय कैसे मिल जाता है। सरकार किसानों की कर्ज माफी के प्रति उदासीन है। हालांकि उद्योगपतियों का कर्ज बिना किसी समिति के गठन के भी माफ किया जा सकता है। इसके चलते राज्य के किसान आक्रामक हो गए। इस दौरान मांडगांव में आधे घंटे तक हाईवे जाम कर सरकार का विरोध दर्शाया गया और नारे लगाए गए। राजेंद्र खंडारे की रिपोर्ट। आपण आज जे हे चक्का जाम आंदोलन करत आहात हे कशासाठी आणि का? संपूर्ण महाराष्ट्रात वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जामचं आंदोलन पुकारलेलं आहे। त्याच आंदोलनाला बळ देण्यासाठी आज आम्ही माणगावमध्ये समस्त शेतकरी पुत्र आणि शेतकरी मिळून या ठिकाणी चक्का जाम करण्यासाठी आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी सरकारला अजूनपर्यंत या आमच्या सर्वसामान्य कास्तकाराची अजूनपर्यंत दखल घेतली नाही आहे। शेतकऱ्याचा सातबारा अजूनही कोरा झालेला नाही आहे। फडणवीस सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन अजूनपर्यंत मान्य केलं नाही। त्या सरकारला जागा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करत आहोत। या आंदोलनाची पुढची भूमिका काय राहील? म्हणजे समोरच्या याच्यामध्ये जर आक्रमक पवित्र घ्यायचं जर काम पडलं असेल, पूर्ण आता चक्का जाम आहे, पूर्ण महाराष्ट्र बंदपर्यंत आपल्याला बंद करायचं जरी काम पडलं आम्ही त्याच ताकदीनं महाराष्ट्र बंद करण्याची आम्ही ताकद ठेवू। हा चक्का जाम लाक्षणिक स्वरूपाचा होता का? लाक्षणिक स्वरूपाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चक्का जाम आहे आंदोलनाची दखल घेतली नाही तर आक्रमक स्वरूपाचा सुद्धा चक्का जाम आंदोलन आपण करू। नेमक्या मागण्या काय आहे तुमच्या? शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याला MRGS पेक्षा 20% जास्त दराने हमीभाव भेटला पाहिजे, दिव्यांगांसाठी 6000 पेन्शन जे आहे शेतकऱ्यांचा खर्च MRGS मधून झाला पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करून राहिलो। यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं तुम्हाला साथ आहे का की नुसती प्रहार संघटना हे संपूर्ण शेतकरी आणि संघटनेच्या कार्यकर्ते मिळून आम्ही हे या ठिकाणी आंदोलन करून राहिलो। धन्यवाद। जय